नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबर रोजी साजरी होणार आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या दिवशी हे व्रत साजरं केलं जाईल. संकष्टीला गणेशाची पूजा केल्यानं कार्यात यश मिळतं. या दिवशी देवांचा देव महादेवाचा पुत्र गणपतीची मनोभावे पूजा करून उपवास केल्यास उत्पन्नात वाढ होते आणि सर्व मनोकामनाही पूर्ण होतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना पूजनीय मानले जाते. ही वर्षातली सर्वात शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्याला आपले मुले जर का ऐकत नसेल, पैसा टिकत नसेल, घरात सुख समाधान नसेल, तर आपल्याला 5 दुर्वांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे. बघा, तुम्ही जर का या संकष्टी चतुर्थीला हा 5 दुर्वांचा प्रभावी उपाय त्याचप्रमाणे पूजा काही सेवा केल्या तर तुमचं 2024 हे वर्ष सुखात आनंदात जाणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी ही 30 डिसेंबर 2023 रोजी आलेली आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. सर्वात अगोदर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना एका ताटात किंवा तामणात घ्यायचं आहे. थोड्याशा अक्षता ठेवा, त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकतात, पंचामृताने अभिषेक करू शकतात. सुरुवातीला तुम्ही 3 किंवा 5 स्वच्छ पाणी टाका. स्वच्छ पाण्याने 5 किंवा 3 पळ्या पाणी टाका. यानंतर पंचामृत घ्या, त्याच्या 5 किंवा 3 पळ्या तुम्ही टाका आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी तुम्हाला टाकायचं आहे. अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण करू शकतात. गणपती बाप्पांना तुम्ही जर का पाण्याने अभिषेक केला असेल, गणपती अथर्वशीर्षाचं जर का तुम्ही पठण केलं असेल तर हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकतात. यामुळे मुलांच्या बुद्धीत विकासात वाढ होतो. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ कपड्याने पुसून कोरडं करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. किंवा तुम्ही एका पाटावर किंवा चौरंगावर कपडा अंथरून त्यावर थोड्या अक्षता ठेवून त्यावर तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, धूप, दीप, अक्षता, फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहे. या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना आवडणारं सर्वात प्रिय असं लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला दुर्वा अर्पण करायची आहे. यानंतर तुम्ही मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवू शकतात. मोदक बनवायला शक्य नसेल तर तुम्ही खारीक खोबरं किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकतात. तुम्हाला अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची ही पूजा करायची आहे. तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल, तुम्हाला प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे. बघा, प्रत्येक महत्त्वाच्या कार्यात सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पाला पूजत असतो. त्यामुळे प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी, घरासाठी, मुलांच्या बुद्धीत वाढ होण्यासाठी, घराच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांचं व्रत उपवास करायचा आहे. दिवसभर तुम्हाला उपवास करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. आता या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या काही सेवा, काही उपाय हे करायचे आहे. आता उपाय कोणते करायचे आहे आपण ते पाहणार आहोतच. त्यापूर्वी तुम्हाला जर का व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा. या दिवशी बघा, तुम्हाला 5 किंवा 21 दुर्वांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे. ह्या उपायामुळे तुमच्या मुलांच्या बुद्धीत विकास होणार आहे, मुलांच्या बुद्धीत वाढ होणार आहे. मुलं जर का ऐकत नसेल, हट्टीपणा करत असेल, पैसा टिकत नसेल तर यासाठी तुम्ही हा उपाय दर संकष्टी चतुर्थीला करू शकतात. या वर्षी ही 2023 मधली शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी तुम्ही आवर्जून हा 5 दुर्वांचा किंवा 21 दुर्वांचा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकतात. तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या गणपतीपुढे करू शकतात हा उपाय, किंवा मग तुम्ही बाहेर मंदिरात जाऊन देखील हा उपाय तुम्ही करू शकतात. आता उपाय करण्यापूर्वी तुम्हाला दुर्वा घ्यायची आहे. दुर्वा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे, नीट करून घ्यायची आहे. तुम्ही 5 दुर्वा घेऊ शकतात किंवा 21 दुर्वा देखील घेऊ शकतात. तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप तुम्हाला दाखवायचा आहे. बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे. तुमच्या कपाळाला तुम्हाला हळदी, कुंकू अगोदर लावून घ्यायचं आहे.
आणि यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून हा उपाय करायचा आहे। पूजेची मांडणी करत असताना तुम्हाला सर्वात अगोदर दिव्याची पूजा करायची आहे। बघा, कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यासाठी तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू, फूल असेल तर फूल, अक्षता अर्पण करायचे आहे। यानंतर तुम्हाला ह्या 5 दुर्वांपैकी एक दुर्वा घ्यायची आहे, ती तुम्हाला तुमच्या हातात धरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा संकटनाशन स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। यानंतर ही दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे। दुसऱ्या वेळेस तुम्हाला असंच करायचं आहे, दुसरी दुर्वा घ्यायची आहे, हातात धरायची आहे, एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं, एक वेळा संकटनाशन स्तोत्राचं पठण करायचं आणि यानंतर ही दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे। हे करत असताना तुमची जर का कुठली इच्छा असेल किंवा तुम्ही मुलांच्या कुठल्या इच्छेसाठी, अडचणीसाठी जर का हा उपाय करत असाल, ही सेवा करत असाल, तर ती इच्छा तुम्हाला मनात ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। ती इच्छा पूर्ण होऊ दे किंवा ती इच्छा माझी पूर्ण होत आहे असे विचार, अशी भावना तुम्हाला मनात ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय करताना तुम्हाला अगदी विश्वासाने, श्रद्धेने हा उपाय करायचा आहे। 5 दुर्वांचा उपाय तुम्ही करणार असाल तर तुम्हाला 5 वेळा 5 दुर्वा घेऊन 5 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं, 5 वेळा संकटनाशन स्तोत्राचं पठण करायचं आणि 5 वेळा तुम्हाला ह्या दुर्वा अर्पण करायच्या आहे। जर का तुम्ही 21 दुर्वा घेतल्या असेल तर तुम्ही 21 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा, 21 वेळा संकटनाशन स्तोत्राचं पठण करा आणि 21 वेळा या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे। आणि यानंतर बघा, ह्या दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची जीही काही इच्छा असेल, जेही काही संकट असेल, जीही काही अडचण असेल, ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे असं तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे। तुमचा मुलगा असेल तर तुमच्या मुलाला देखील गणपती बाप्पांना नमस्कार करायला लावायचा आहे। मुलगा जर का मोठा असेल तर तुम्ही मुलाच्या हातून देखील ही सेवा करू शकतात। मुलाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला लावायला सांगू शकतात। बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। तुम्ही हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला केला तरी चालेल। बघा, यामुळे मुलांचा हट्टीपणा हा कमी होणार आहे। मुलं जर का अभ्यास करत नसेल तर मुलं अभ्यास करायला लागणार आहे। मुलांचा अभ्यासात विकास होत नसेल तर मुलांच्या बुद्धीत, अभ्यासात विकास होणार आहे। कारण गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे। बघा, गणपती बाप्पा हे संकटनाशन आहे, विघ्नहर्ता आहे। तुमच्यावर जेवढे काही विघ्न असतील, मुलांवर जेवढे काही विघ्न असतील, तेवढे सर्व विघ्न हे गणपती बाप्पा हरतात। यामुळे तुम्हाला प्रत्येक संकष्टी चतुर्थीला मुलांच्या संकटासाठी, विघ्नांसाठी किंवा बुद्धीत विकास होण्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे। अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, पण अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय आपण सर्वांनी आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे। मुलं करण्यासारखे असतील तर मुलांकडून आपण हा उपाय करून घेऊ शकतो। व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।